वाढती गोवंश कत्तल रोखण्यासाठी गोरक्षक नेहमीच प्रयत्न करत असतात। त्याच अनुषंगाने शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी रात्री पोलादपूर येथील गोरक्षकांनी प्रशासनाच्या सहाय्याने पोलादपूर कापडे नाका येथे गोतस्करी रोखली। आरोपी जावेद वालवटकर हा बोलेरो पिकअपमध्ये 6 गायींना घेऊन जात असल्याची माहिती पोलादपूर येथील गोरक्षकांना समजल्यानंतर रात्री गोरक्षकांनी सापळा रचून 6 गायींना जीवदान दिले। आरोपी जावेद वालवटकर याला अटक करण्यात आली आहे। या गोतस्करी प्रकरणी 13 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एक आरोपी मंगेश खेडेकर नावाचा असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। 13 आरोपींची नावे येण्याप्रमाणे जावेद वालवटकर सजद, रियाज कचकोल, आसिम कुदेकर, फाईक मदगडी, नाशिर हकीम, रफिक उल्ले, मोतशिम, नईब बाबर, शाहिद खान, इरफान, अन्वय सय्यद, मंगेश खेडेकर। अधिक तपास पोलादपूर पोलीस करीत आहेत। जय श्रीराम। आज पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गोतस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत। 10:30 वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गोरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून 7 ते 8 गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा हाणून पाडलेला आहे। तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्मृतीला सपोर्ट करतायत, पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या रात्री जितके आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा रायगड भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। जय श्रीराम। शिवसत्ता टाइम्ससाठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।